हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं आमच्या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आम्ही चालले वन डे ट्रिपसाठी नारायणपूर येथे. तुम्ही बघत असाल हिरवीगार झाडं आहे, डोंगर आहे. आपण आता नारायणपूरच्या मंदिरात आलेला आहे. म्हणजे चाललेला आहे बघा मंदिरात पुढे. हे नारायणपूर हे नाव का पडलं तर इथे नारायणेश्वर महादेवांचं मंदिर आहे. ते खूप प्राचीन आहे, त्यामुळे याला नारायणपूर नाव पडलं. आणि इथे भगवान दत्त यांची एकमुखी मूर्ती आहे. आणि बाकीच्या मंदिरांमध्ये आपल्याला दिसते की त्रिमुखी दत्त असतात, पण इथे एकमेव मंदिर असं आहे की जिथे एकमुखी दत्त आहे. मंदिराचा परिसर भव्य आहे. पुण्यापासून नारायणपूर हे 35 किलोमीटर अंतरावर आहे. पुरंदरच्या खोऱ्यात वसलेलं आहे हे गाव. खूप गर्दी होती मंदिरामध्ये, तुम्ही बघत असाल. आणि आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये दोन्ही बाजूला दोन्ही ठिकाणी गुरुचरित्र अध्यायातील जे प्रसंग आहेत त्यांचे फोटो फ्रेम करून लावलेले आहेत. आतमध्ये ही गाभाऱ्यात मूर्ती आहे. आणि इथे एकमुखी दत्त आहे. ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण बघत असाल दत्तांची मूर्ती दिसते आहे एकमुखी चतुर्भुजधारी. ब्रह्मा विष्णू महेश इथे एकाच रूपात एकवटलेले आहेत. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुम्ही बघत असाल हे गुरुचरित्र अध्यायातील हे सगळे जे प्रसंग आहेत त्यांचे फोटो लावलेले आहेत इथं फ्रेम करून. मंदिराचा परिसर भव्य आहे. त्या प्रत्येक अध्यायाचे शीर्षकही दिलेले आहे तिथे खाली फ्रेमच्या खाली. नारायणपूरमध्ये भगवान दत्त आणि नारायणेश्वर यांचे पवित्र मंदिर आहे. आता आपण आलोय महादेवांच्या मंदिरामध्ये, जे नारायणेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. हे मंदिर खूप प्राचीन आहे. हे शिल्प यादव काळातील आहे असे सांगतात, पण आम्हाला इथल्या पुजाऱ्यांनी हे मंदिर पांडवांनी बांधले असे सांगितले. हे हेमाडपंथी वास्तुशैलीत बांधलेले भूमीचे मंदिर आहे. अत्यंत नाजूक कलाकुसर केलेली आहे. मंदिराचा परिसर भव्य आहे. मंदिराच्या कलशावरील जे कलाकुसर आहे त्यामुळे मंदिर आकर्षून घेते सगळ्यांना.
ह्या मंदिराच्या आवारामध्ये प्राचीन शिल्प आजही आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ नंदीची मूर्ती आहे. किती सुंदर दिसतंय बघा ते मंदिर. हे प्रवेशद्वाराजवळ नंदीची मूर्ती आहे. ती आता खूप प्राचीन असल्यामुळे थोडी भंग झाली आहे, पण तरी सुद्धा त्याच्यावर जे कलाकुसर आहे त्यामुळे ती खूप शोभून दिसते. हे मंदिर आतमध्ये 20 खांबांवर आधारलेलं आहे, ज्यामध्ये नाजूक कलाकुसर केलेली आहे. तुम्ही बघत असाल, पूर्ण पाषाणातलं मंदिर आहे हे. अत्यंत नाजूक कलाकुसर आहे. खांब वरती छत त्याचं सुंदर आहे. दगडी पाषाण असल्यामुळे आतमध्ये थंडावा आहे. मंदिरात प्राचीन शिलालेखही आहेत. ब्रह्मा विष्णू महेश यांचे मूर्त्या आहेत आतमध्ये. मला या मूर्त्यांवरूनच अंदाज येईल की मंदिर किती जुनं आहे. हा आहे गाभारा. इथे त्रिपिंडी आहे महादेवांची. ती ब्रह्मा विष्णू महेश आणि यांचं प्रतीक मानलं जातं. आता आपण चाललोय प्रति बालाजी मंदिराकडे. हे प्रति बालाजी मंदिर हे केतकवळे या गावात आहे. आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजी मंदिराची ही प्रतिकृती आहे. बालाजी मंदिर हे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेले ठिकाण आहे. आता हे प्रवेशद्वार दिसत असेल तुम्हाला. हे त्या प्रति बालाजी मंदिराचं प्रवेशद्वार आहे. आता आतमध्ये रस्ता डांबरी रस्ता आहे आणि दोन्ही बाजूला हिरवीगार झाडी आहेत. परिसर अतिशय स्वच्छ आहे. हे पूर्ण मंदिर 23 एकरामध्ये पसरलेलं आहे आणि 2.5 एकरमध्ये मुख्य गाभारा आहे. ह्या मंदिरामध्ये तिरुपती बालाजी प्रमाणेच ध्वजस्तंभ आणि गरुड मंदिरही आहे. आतमध्ये मंदिरात सुदर्शन स्वामी, नृसिंह, पद्मावती, गोदामाता आणि वेणुगोपाल स्वामी यांचीही मंदिरं आहेत. तिरुपती मंदिर ह्या मंदिरामध्ये बालाजी मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे आम्ही काउंटरवर जमा केले होते. फक्त हा बाहेरचा परिसर तेवढा रेकॉर्डिंग केला. मंदिराच्या आतमध्ये 5 धातूंनी बनलेल्या 4 हात आणि मुकुट असलेल्या भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती आहे. मूर्ती दागिने आणि फुलांनी सजवलेली आहे. खूप सुंदर मंदिर आहे. आमचा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. थँक्यू. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बाय.